हो या सर्कल पासून खाली. तर कसे आहात मजेत ना? तर मी संजीवनी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे संजीवनी ब्लॉग्समध्ये. आणि आज आम्ही जात आहोत आईकडे आणि मी जाणार आहे, नाही राहिला नाही तर आज जातोय ताईंकडे आणि आईकडे आली मी आता सनसिटीमध्ये. सो आता मी पोहोचेलच 2 मिनिटात. तर म्हटलं ब्लॉग स्टार्ट करायचं विसरूनच गेली होती. म्हटलं आता ब्लॉग स्टार्ट करूया. आणि आज दिवसभरात आम्ही कुठे कुठे जाणार आहे ते तुम्हाला दाखवेल. आज ताईंकडे जायचं, त्यांचा गणपती आहे आणि गणपतीच्या पाया पडून यायचं आहे तिकडे. हां, ह्या वर्षी आईकडे नाही आहे ॲक्च्युली, कारण आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बेबी आलं आहे आणि 1.25 महिना तर काही पूजा वगैरे करत नाही. सो त्यामुळे इकडे आपण गणपती नाही बसवला. पण आता ताईंकडे जाणार आहोत, दर्शन घ्यायचं आहे. तर आता आम्ही इकडून आलो आहे दोघीजणी आणि मिस्टर येणार आहेत ऑफिसवरून. सो आता ते आम्हाला जॉईन करतील. आता मी घेतलेला आहे, मी इकडे टिफिन वगैरे घेऊन आली आहे. झालं असं की यांना आज टिफिन नाही दिला, पिल्लूला सुट्टी होती, आज आहे गौरी आव्हान. तर आता हा ब्लॉग कधी पडेल ते तर नाही माहिती, पण चला आज ब्लॉग दिवसभरात खूप मजा येणार आहे. कोण कोण भेटणार आहे ते सगळं त्यासाठी तुम्हाला हा ब्लॉग कंटिन्यू बघावा लागेल. तर चला मी आता पोहोचतीच आहे. काका थोडंसं पुढे ती गाडी आहे ना की ते घ्या साईडला. चल गाईज, आता मी आलो आहे आईकडे. नको ना, ही ना खालपासूनच तिला आवाज देत राहते आणि ती वरती भुंकते. मी तुम्हाला दाखवते, दे आवाज. चल 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 वरती चला. चल गो शान बाळे, गो शान बाळे. चला 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 वरती चला. हा मग ना चालले पाणी आणायला. चला 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 चल बच्चू, य बाळा य चल. हा, तिने ही ना म्हटलं ना आवाज नको देऊ, हिने आवाज दिला तिला. काय रे नको ओढू रे, चुकले. हिनीच आवाज दिला. थांब, हेला थांब. आईसाठी आणलाय मोदक. आईची चाललीत कामं इकडे. आईसाठी फक्त पिठाचा, म्हणजे मी खाल्लं पीठ सगळंच. दर बाई आणला एक तर त्याला सांभाळून का हेला. का तू एवढा त्रास देती ग? ये इकडे चल. किती बिचारी पळत आली, धावत आली. सो गाईज, इकडे आमचा पिल्लूला घेतलेला आहे मी आणि हा छान बसलाय, झोपतोय. त्याची मम्मी गेली आंघोळीला आणि तो इकडे बसलाय छानसा. चाललाय डुलू डुलू डुलू, डुलतोय टुंग 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 टुंग. तर मी त्याला आता असं घेऊन बसली थोडा वेळ. म्हटलं तर हो हो कोई कोई कशाला करायची बेटा. हो हो कुणी कुणी बेटाला कुणी. ओय सुनिया, ओ ना बाबा, ना ना ना. ओ अगं माझी मम्मी लवकर ये ग, मी लळतो इकडे. हो, तुझी आंघोळ झाली का ग? ओ हो ना. हो कुणी लागलं रडायला. मोबाईल पाडणार सू नको म्हणती आणि बाळ तर पाहिजे. हा इकडे ये, इकडं ये. हॅलो, काय आहे बाई? पावसाचं वातावरण झालंय. शापू कशी 40 रुपये. मैं बीमार हूं ना. आले बाई सगळी फॅमिली आली सगळी फॅमिली आली. ह्याला पण घ्यायचं ग. काय म्हणते आई, कसा एक्सपिरियन्स आहे, कसं वाटतंय आजी होऊन? चांगलं वाटतंय, चांगलं होतंय, चांगलंय. पण मग त्रास होते ना ग. त्रास म्हणजे तो रडतोय, सारखं नाही रडत. लहान मुलं आता 1.25 महिना रडणार, रडतातच थोडे. तसं आम्ही पण रडलो असो नाही ना. मी रडले का ग? मग 1.25 महिना रडले नाही, 1.25 महिना नाही, थोडे दिवस रडली. आता हे बघ, सकाळी जे लंपतं ना, मग ते ते काय माहिती काय. मला ते मुलं थांब ना, आम्ही तुझे पाय दुखतात. थांब जरा, इकडे ये जरा, इकडे ये. काय म्हणता फॅमिली. फॅमिली.
काय म्हणता? कसं आहे, बरं आहे का? बरे. तर आज आहेत गौरी. आज गौरी आव्हान आहे सगळ्यांकडे. ज्यांच्याकडे गौरी बसतात त्यांच्याकडे गौरी आज आव्हान म्हणजे गौरी घरात घेतात. आणि बाळाचं म्हणायचं तर म्हटलं तर सगळेच बाळ जे सकाळी जन्मतात ते रडतात, है ना? रडतात, हो. आणि जे रात्री जन्मतात ते दिवसाच हो, ते दिवसा रडतात. म्हणजे असं असतं. तर आता हे बाळ काहीतरी असेल ते. काय माहिती काय शास्त्र असतं म्हणतात. पण तसं आम्ही पण रडलो असं, पण मी नाही रडले म्हणते. थोडे दिवस रडले. ही रडली बाई, ही 6 महिना हो, रडली. ही पण रडली. हो. 6 तू महिना. रडली तू. मी नाही, ही तू मुलगी. रडली. ही मुलगी तू रडली. तू रडली. ही मुलगी 6 महिना रडली. 6 महिना लय त्रास दिला या मुलीनी. तूच लय त्रास झाला अजून मी देतच आहे. हे आमचं प्री मॅच्युअर बेबी आहे, त्याच्यामुळं हिला त्रास होतच असतो. प्री मॅच्युअर म्हटलं की तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला माझी सगळी प्रेग्नन्सीची हिस्ट्री सांगेल. जर तुम्हाला ती ऐकायची असेल स्टोरी तर मी नक्की सांगेल की मी कुठल्या गोष्टी फेस केल्यात. आणि तेव्हा ह्या मॅडमचा जन्म झाला आहे. किती त्रास सहन करून पाय दुखाय. आऊ आऊ. तरी अजून दुखणं आहेच. पाय दुखतं, हे दुखतंय, ते दुखतंय. चल इकडे आई बसली आहे. आज आम्ही आलो होतो. कसं वाटलं? जरा वेळ बसलो. जरा बरं वाटलं ना. आलतो जरा वेळ, गप्पा झाल्या. एन्जॉय फॅमिली. आता जरा वेळ बसून मग परत जाणार घरी. दिल्या घरी सुखीरा. प्रत्येक मुलीचं हेच. मुली जा दिल्या घरी सुखी राहा. मग काय. So guys, आम्ही आता चाललोय ताईंकडे आणि तुम्हाला सांगितलंच तसं आता आपण गणपतीचं इकडे जाऊन दर्शन घेणार आहे. आरती करूया आणि इकडे फ्रूट्स घेतलेत. चला मग घरी गेल्यावर तुम्हाला दाखवते. आणि तुम्ही पहिल्यांदाच आमच्या ताईंना भेटणार आहे तर चला. सो गाईज आम्ही फायनली ताईंच्या इकडे आलो आणि इकडे दाखवते मी तुम्हाला डेकोरेशन. ताई इकडे या. हाय करा. या आमच्या ननंदबाई ताई आणि त्या त्यांच्या मैत्रीण आहेत. या या नका लाजू. कशा आहेत? बरे आहेत ना? ताई आता इथं आवरून घेत आहेत सगळे येते. चालली आहे वडापावची तयारी. ताईंनी हे नाही तिकडे नाही घेतला. ताईंनी हे सारण करून ठेवलंय वडापावचं आणि या ताई मदत करतायत. आता बाकीचं आता सगळं जेव्हा लोक येतील किंवा गेस्ट येतील तेव्हाच पटपट करून मग ताई देणार आहेत. बाकी इकडे तयारी चालू आहे. मॅडम हाय करा. लाजू नका, हाय करा. आमच्या पिलूचा मेकअप बघा आज. दाखव ना, दाखव पटकन. बरे आहेत का? सो इकडे ताईंनी केलाय वडा आणि ही चटणी. थँक्यू. हाय माझा भाचा. ते फुटले का काही आत्ताचे? ते थोडं पीठ पातळच झालं होतं ना. एक टाकू अजून एक आता बुडवलाय तर. सो इकडे चाललेत आमचे वडे. या सगळ्या आहेत ताईंच्या मैत्रिणी
हाय करा ताई. तुमचं नाव सांगा. तुमचं तुमचं आणि या स्वातीताई. इकडे या ताई आणि या आमच्या ताई, या आमच्या नणंदबाई आहेत. या त्यांच्या सगळ्या मैत्रिणी आहेत. कसा झालाय वडापाव ताई? छान झालाय बरं का. कंपनी आणि मी पण आले आता घेऊन. फायनली मी आता घरी पोचली आहे आणि तुम्ही बघायलाच आता वाजलेले आहेत 9:45. आजचा दिवस खूप छान गेला आणि घरी गेले होते आईकडे. छान वाटलं, खूप दिवस झाले आणि बाळाच्या 5वी नंतर काही जाणं जमलं नाही आहे मला. सो मी आज गेली होती, छान वाटलं खूप. आणि ताईंकडे पण मस्त छान वाटतं. त्यांच्या मैत्रिणी पण आल्या होत्या, बऱ्याच जणी आल्या होत्या. तर सगळ्यांची ओळख करून द्यायची होती पण खूप गडबड झाली. आणि त्यांच्या मैत्रिणी पण खूप छान आहेत सगळ्या, म्हणजे खूप फ्रेंडली आहेत सगळ्या. कसं आहे ना, आपण कुठे म्हणजे माझा स्वभाव असा आहे की मी कुठेही जरी गेली ना तरी मी मिक्स होते. असं नाही आहे की नाही का काय जणांना असं आवडत नाही खूप शाळेसारखं थांबणं किंवा एक. तर माझं तसं नाही आहे. मी खूप फ्रेंडली आहे आणि मी होते ॲडजस्ट, सगळीकडे ॲडजस्ट होते. तर मग त्यांच्या ताईंच्या मैत्रिणी तेच म्हणत होत्या की अरे तुझी भाऊजाई आहे ना सगळ्यात मिक्स झाली. तर येस, माझा स्वभाव तसा आहे म्हणजे. आणि मला त्याचं गर्व नाही आहे किंवा मी सांगते याचा अर्थ असं नाही. पण खरंच आपण असंच राहिलं पाहिजे की आपण पाण्यात जरी हे म्हणजे काय म्हणतात मिक्स झालं पाहिजे प्रत्येकामध्ये. तर तसं माझा स्वभाव आहे. आणि घरी जरी मी आईकडे गेले तरी पण मग माझ्या भाऊजांचं आमचं पण म्हणजे असं फ्रेंडलीच आहे. दोघी पण तशाच आहे. दोघी पण म्हणजे मैत्रिणीसारखंच आम्ही तिघीजणी राहतो. इकडे ताईंकडे गेले तरी पण ताईंना असं वाटत नाही की मी त्यांची नणंद आहे किंवा मला नाही असं वाटतं, सॉरी मी त्यांची भाऊज आहे त्या माझ्या नणंद असं काही वाटत नाही. त्यामुळे आमचं वातावरण खूप फ्रेंडली असं. आम्ही असं डायरेक्ट बोलतो, जरी काही पटलं नाही तरी पण बोलण्याची एक पद्धत असते. सो त्या पद्धतीने आम्ही सांगत असतो. तर त्याच्यामुळे मला असं कुठे गेलं ना की असं नाही वाटत की. तर चला मग आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. खूप छान वाटलं. मम्मीकडे गेली होती आणि तिला पण बरं वाटलं कारण बाळाच्या 5वी नंतर काही जाणं जमलंच नाही आहे पिलूच्या शाळेचं वगैरे रुटीन असल्यामुळे. त्याच्यामुळे आज गेली होती, छान वाटलं. ताईंकडे पण मस्त दिवस गेला. सो चला ब्लॉग इथेच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि त्याचबरोबर जर तुम्ही आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशा आगळेवेगळे व्हिडिओ माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि हो, मला एक सांगायचं आहे की माझ्या आधीच्या चॅनलचा एक प्रॉब्लेम झाला होता, कॉपीराईट आलं होतं. त्याच्यामुळे मी 6000पेक्षा जास्त सबस्क्रायबर गमावलेत. तर प्लीज मैत्रिणींनो, माझी एकच विनंती आहे की आपल्याला पुन्हा मी हा जो चॅनल ओपन केलेला आहे त्यालासुद्धा तुम्ही भरभरून सपोर्ट करा. तर प्लीज माझी ही विनंती आहे. पटकन जा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तर चला पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.